शहनाजाने आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. आझाद मैदानावर न्याय मिळेना, उपोषणाचा तिसरा दिवस. गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती उपोषणाच्या मागण्यावर ठाम. मुंबई प्रतिनिधी. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 7 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपोषणातील प्रमुख मागण्या: देवणी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाईची मागणी. खोपेगाव तालुका लातूर येथे कोट्यावधीचे होत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी. औसा येथे इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी. देवणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे होत असलेले निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी. बुलढाणा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर येथील ड्रेनेज समस्या व महावितरणाच्या गैरकारभारावर कारवाईची मागणी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बेकायदेशीर ताडीचे दुकान हटवावे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषण करण्यात आलं असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असून उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून आहेत. सदर प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना असे वाटते की आझाद मैदानावरही न्याय मिळेना. सदर आमरण उपोषण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. उपोषणात महिला प्रदेश सचिव आशिया रिजवी ठाणे, प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड नांदेड, सचिन मोरे रत्नागिरी, नीतू बखीजा ठाणे, तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, अरुण मोरे, विजय मोरे, राहुल लालवानी, स्वप्नील मोरे, प्रदीप मोरे, सलमान शेख, बदरुद्दीन शेख, छत्रपती संभाजीनगर, झाकीर बेग बुलढाणा, हाकीम सौदागर लातूर, कैलास पाटील रायगड हे उपस्थित.